बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे, रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं. तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद. महत्त्वाची सूचना. प्रियांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला पवित्र शास्त्रावर आधारलेला विश्वास दाखवायचा आहे. होऊ शकते की यातील मत हे तुमच्या सध्याच्या विश्वासाला हलवेल, पण जो वचनाचा स्वीकार करील त्याच्या विश्वासात नक्कीच वाढ होईल. कृपया टीका करण्याच्या अगोदर या अभ्यासाचे दोन्ही भाग पहा आणि बारकाईने अभ्यासा. काही प्रश्न असल्यास आम्हाला व्हॉट्सॲप कॉल करू शकता. आपणाला विनंती करतो की कोणतेही नकारात्मक कमेंट करू नका. आपले प्रत्येक मताबद्दल आपण चर्चा करू. धन्यवाद. प्रार्थना करू. प्रेमळ पित्या, यावेळेला आम्ही सर्वजण धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेसाठी. प्रभू, आम्हाला तुझं वचन ऐकण्याची संधी दिलीस, मनन करण्याची संधी दिलीस. प्रभू, आम्हाला सहाय्य कर की यातल्या गहनगूज गोष्टी आम्हाला समजाव्यात. तुझ्या ज्ञान बुद्धी चातुर्याने प्रभू आम्हाला तू भर आणि तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू तू आम्हाला चालव. प्रभू, जे भाऊ बहीण अजूनही जॉईन झालेले नाही आहेत प्रभू, त्यांना कळू देत की ही वेळ परमेश्वराच्या वचनाची आहे. प्रभू, त्यांचं अंतःकरण तुझ्याकडे आकर्षिलं जाऊ देत असं तू कर. प्रभू, आमच्या सगळ्यांचं लक्ष पूर्णपणे तुझ्या वचनाकडे केंद्रित व्हावं याकरिता सहाय्य कर प्रभू. कारण मोबाईलवर स्टडी घेत असताना खूप सारे अडखळण येऊ शकतात. अचानक कुठल्या सोशल मीडियाचा मेसेज येऊ शकतो किंवा फोन येऊ शकतात आणि या महत्त्वाच्या संदेशापासून आम्हाला विभक्त करू शकतात. परंतु प्रभू, आम्हाला सहाय्य कर की आमचं पूर्णपणे लक्ष लागावं, कारण या सगळ्या आमच्या विश्वासाच्या संबंधित गोष्टी आहेत. आम्हाला सहाय्य कर प्रभू. आमच्या मोबाईलचा, तांत्रिक गोष्टीचा, नेटवर्कचा प्रभू तू ताबा घे आणि सगळ्या गोष्टी सुरळीत व्हाव्यात असं तू कर. मला देखील सहाय्य कर प्रभू. मी पापी आहे प्रभू, माती आहे, नश्वर आहे, पण देवप्पा केवळ तूच आम्हाला शिकवणारा, चालवणारा आहे. म्हणून प्रभू, मी देखील तुझ्या हातात पडतो. मला सहाय्य कर, मदत कर. आणि इथून पुढची वेळ परमेश्वरा आम्ही सर्वस्वी तुझ्या हातात देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका बाप्पा. आमेन. ओके, मी स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत. ओके, काय आहे आजचा प्रार्थनेचा विषय? 40 दिवसाचे उपवास. येस, खूप महत्त्वाचा विषय आहे आणि याच्याच संदर्भात खूप साऱ्या गोष्टी पण आपण शिकणार आहोत आणि शास्त्रामधून बघणार आहोत की यातलं सत्य काय आहे आणि आपण त्या गोष्टी साजरा केले पाहिजेत किंवा ठेवले पाहिजेत की नाही याबद्दल पण थोडं आपण चर्चा करणार आहोत आणि स्वतः देखील विचार करणार आहोत. बघा, मी तुम्हाला मागे पण सांगितलंय आणि इथून पुढे पण सांगत राहील की आपला हा जो ग्रुप आहे ना प्रियांनो, तो आणि ही वेळ
आपण संदेश ऐकत नाही. बघा, संदेश ही चांगली गोष्ट आहे, संदेश दिला पाहिजे, ऐकला पाहिजे. पण बायबल स्टडी जी असते ना प्रियानो, ती खोल असते, जिथे आपण प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द थोडा गांभीर्याने पाहतो, ऐकतो, चाळतो. आमेन. ऐकताय मला सगळे? हो 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 संदेश जर ऐकायचा असेल ना प्रियांनो, तर खूप साऱ्या, बघा तुम्ही सुद्धा खूप साऱ्या ग्रुपला लिंक असाल, अटॅच असाल, तुम्ही तिथे सुद्धा संदेश ऐकू शकता. रोज वेगवेगळे संदेश असतात, बोललं जातं देवाच्या वचनाविषयी. परंतु बायबल अभ्यास जिथे आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेला देखील वाढवायला मदत करतो आणि तो तुम्हाला शिकवतो. तुम्ही स्वतः एक विद्यार्थी म्हणून शिकता आणि मग जेव्हा तुमच्या वचनात तुमची वाढ होते, परिपक्वता होते, तेव्हा तुम्ही तयार होता इतरांना शिकवायला. आमेन. आमेन. आपण हा अभ्यासच याच्यासाठी घेत आहोत की तुम्ही तयार व्हावं आणि तुम्ही इतरांना शिकवावं. अशासाठी नाही की इथे येणारा प्रत्येक जण बडबड करतोय, निघून जातोय. नाही, प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द आपण बारकाईने बघतोय, आत्मसात करतोय, जेणेकरून त्यातल्या गहनगुज गोष्टी आपल्याला समजाव्यात. आमेन. 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 आता 40 दिवसांचे उपवास जे आता ख्रिस्ती विश्वासकांमध्ये सुरू होणार आहेत किंवा झालेत, कुणाला माहिती आहे? झाले ब्रदर आजपासून. आजपासून सुरू झाले. बरोबर, आजपासून सुरू झालेत. बघा, काही आता 40 दिवसांचे उपवास हे आपण म्हणतोय, पण खूप साऱ्या चर्चेसची पद्धत, ऑर्थोडॉक्स जे कॅथलिक आहेत, तर त्यांच्यामध्ये ह्या 40 दिवसांचे उपवास ते साजरा करत असताना त्याच्यामधून ते रविवार कट करतात, प्रभुभोजन घेतात, द्राक्षरस आणि भाकर घेतात. त्याच्यामुळे ते रविवार टाळतात आणि बाकीचे ते 40 दिवस मोजतात. म्हणजे त्यांचे जे दिवस आहेत ते जवळजवळ 44 ते 45 दिवसापर्यंत जातात. ऐकताय मला सगळे? हो आता ती त्यांची विचारधारणा आहे, त्यांची विश्वासाची ती पद्धत आहे. अशीच विश्वासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि जर आपण त्याला सखोल बारकाईने बघितलं, तर शास्त्रामधून जर त्याला चाललं, तर आपल्याला त्यातल्या खऱ्या गोष्टी कळतील की बाबा नेमकं यातलं रहस्य काय आहे. कारण प्रियांनो, आपल्या विश्वासाच्या द्वारे जे काही कृती आपण करतोय ना, ते वचनानुसार असणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे? सहमत आहात तुम्ही माझ्या बरोबर? हो ब्रदर. कारण बायबल सांगतं की तुम्ही जे काही करता, खाता पिता, कपडे घालता, उपकार स्तुती करता, ते परमेश्वराची स्तुती करण्यासाठी, परमेश्वराचे उपकार स्मरण करण्यासाठी पवित्र शास्त्राच्या वचनानुसार चाललं जाणं महत्वाचं आहे. कारण उपवास हे आपल्याला आध्यात्मिकरित्या पण महत्वाचं आहे आणि शारीरिकदृष्ट्या पण महत्वाचं आहे. आणि जिथं आध्यात्मिकतेचा च्या गोष्टी येतात, आपल्या विश्वासाच्या गोष्टी येतात, तिथे बायबल नसेल तर तो विश्वास, ती कृती पोकळ आहे. आमेन. ओके, आपण बघूयात परमेश्वर आज आपल्याला कुठल्या वचनातून चालवणार आहे. बघा, आपण नेहमी 3 बाजूने परमेश्वराचं वचन किंवा त्याच्या चरित्राचा अभ्यास करत आहोत. त्या 3 बाजू कुठल्या आहेत? पहिलं तर देवाचं वचन आहे, दुसरं वचन, निसर्ग आणि स्वतःचा अनुभव. बरोबर. आता या गोष्टीला आपण ह्या 3 बाजूने बघूयात, चालूयात. त्याबरोबर आपण स्वतः देखील विचार करूयात. आता उपवासाबद्दल बायबल काय सांगतंय, त्यातले आता बरीच वचनं आपल्याला माहिती आहेत. आपल्यामध्ये पास्टर राठोड आहेत, पास्टर विजय माने आहेत, आणि तुम्ही याच्यापूर्वी पण बरेचसे उपवासाबद्दल वचनं बघितलीत, चाललीत. आपण बघूयात त्यातली काहीशी वचनं आपल्याला काय शिकवतात उपवासाविषयी, आणि ते कुठल्या कारणाने उपवास धरतायत ते पण आपण बघूयात. कोणी वाचेल? नेहम्या 9. येस, वाचा पास्टर. जे वर दिलंय ते वाचायचं ना स्क्रीनवर? हो. येस, आपण वाचूया. वचन काय सांगते?
याच महिन्याच्या 24व्या दिवशी इस्रायल लोक उपास करून, गोंताट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकत्र झाले. इस्रायल वंशातील लोक विदेशांपासून निराळे झाले आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले. ते आपल्या जागी उभे राहून दिवसाच्या 1 प्रहरभर 3 तास आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत राहिले व आणखी 1 प्रहर आपली पातके कबूल करत आणि आपला देव परमेश्वर याची उपासना करत राहिले. नेहम्या 9:1-3. आता ही घटना फार महत्वाची आहे प्रियांनो. आपण जर उपवास करत आहोत ना या दिवसांमध्ये, तर हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे की मी हे कुठल्या अपेक्षेने करत आहे आणि का करत आहे, याचा उद्देश काय आहे. बघा, करायचं की नाही हे 40 दिवसांचे उपवास ठेवायचे की नाही ठेवायचे तो नंतरचा भाग आहे. त्या गोष्टी आपण नंतर बघूयात. पण अगोदर बघूयात की इस्रायल राष्ट्र उपवास धरताना नेमकं कुठल्या उद्देशाने धरायचे, नेमकं काय त्याची बॅकग्राऊंड असायची, कुठल्या उद्देशाने ते ह्या गोष्टी करायचे. आता या घटनेमध्ये नेहम्याच्या पुस्तकातली ही घटना आहे. एका गुलामगिरीत आहे आणि नेहम्या पुढारपण करून राजाला विनंती करतो की आम्हाला आमच्या देशात जाऊ देत, यरुशलेमला जाऊ देत, तिथे आम्हाला उपासना करायची, आमच्या देवाची भक्ती करायची. आणि मग त्यावेळेला तो राजा आपल्या नेहम्या, जो इतका विश्वासू सेवक आहे, त्याचं म्हणणं ऐकून तो त्याच्यासाठी मदत पाठवतो आणि नेहम्याच्या पुढारपणामुळे इस्रायलच्या तटबंदी आणि उपासनेच्या गोष्टी पुन्हा उभ्या राहतात. आणि हा नेहम्या इस्रायलाचं पुढारपण करून तो जे काही गोष्टी करतोय ना प्रियांनो, ते भिंत रचणं असू देत किंवा परमेश्वराच्या प्रत्येक आध्यात्मिक गोष्टी असू देत, तो नियमशास्त्राप्रमाणे चालतोय. जेव्हा तो राजा सांगतो की बाबा तू जा आणि तुला हवी ती मदत मी पाठवतो, त्याच्यासाठी लागणारी विटा, वाळू, लाकडं ही सगळी तो राजा त्या जवळपासच्या राज्यांना पुरवायला सांगतो. एक विधर्मी राजा ह्या सगळ्या गोष्टी करतोय, कारण हे केवळ परमेश्वराच्या आत्म्याने होणाऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा एक लीडर तयार होतो ना प्रियांनो पुढारपण करायला, किंवा मला हे करायचंय परमेश्वरा आणि मला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे, प्रियांनो परमेश्वर त्याला त्याच्या मदतीसाठी चारी बाजूने गोष्टी उभ्या करतो. फक्त इच्छा पाहिजे आपल्याला ती गोष्ट करण्याची. आमेन. नेहम्या जेव्हा ठाम निश्चय करतो की मला हे परमेश्वरा करायचंय, तर परमेश्वर त्याच्या बाजूने मदत ती उभी करतो. आणि मग जेव्हा या भिंती उभ्या राहतात तेव्हा नेहम्या काय करतो माहितीये, परमेश्वराचा नियमशास्त्र घेतो. जर तुम्ही 8वा अध्याय चाळलात, पूर्ण वाचलात, तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये किंवा जिथं तुम्ही नोट डाऊन करत असाल, तर ही बायबल स्टडी झाल्यानंतर 8वा अध्याय वाचा, म्हणजे मी काय बोलते हे तुमच्या लक्षात येईल. नेहम्या परमेश्वराचा धर्मग्रंथ घेतो, नियमशास्त्र घेतो आणि ते वाचायला लागतो 8व्या अध्यायामध्ये. आणि एकानंतर एक जेव्हा तो गोष्टी वाचतो तेव्हा ते इस्रायलाला समजायला लागतात. वाटलंच तर त्यातला काही भाग आपण वाचूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नेमकं इथे घटना काय घडली आणि मग त्याच्यानंतर ते काय करतात. नेहम्याचं पुस्तक 8वा अध्याय 17 आणि 18 वचन आपण वाचा. जे लोक बंदिवासातून सुटून परत आले होते त्यांचा उगा मेळा मांडो घालून त्यात राहिला. नूनाचा पुत्र यहोशुवा यांच्या काळापासून हा दिवसपर्यंत इस्रायल लोकांनी कधी असे केले नव्हते. चोहोकडे आनंदच आनंद झाला. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाची. या प्रकारे त्यांनी 7 दिवसपर्यंत सण पाळला आणि 8व्या दिवशी विधीपूर्वक सणांचा समारोप केला. येस, हा त्या उपवासाच्या सुरुवातीची ही घटना आहे प्रियांनो, जिथे तो पाहतोय परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे आपण सण पाळला पाहिजे हे तो इस्रायलाला सांगतोय. कारण हे आपल्या देवाने आपल्याशी केलेला हा करार आहे, तो सगळ्यांना विदित करतोय, सांगतोय. आणि तिथे प्रत्येक वेळेस असं लिहिलंय
की इस्रायलाने हे श्रवण केले आणि त्यांना हे समजले, कळाले त्यांना की हे योग्य आहे, हे आपण केलं पाहिजे. आणि मग जे इस्रायल राष्ट्र गुलामगिरीत होतं, राजाने त्यांना संधी दिली किंवा मोकळीकता दिली की ते जाऊन देवाची उपासना करू शकतात. आणि मग ते परमेश्वराचे उपकार स्तवन करतात, आनंदी होतात की ही आमच्यापासून इतकी वर्ष झालं ते गुप्त होतं किंवा दुर्लक्षित झालं होतं, आता ते आम्हाला समजलंय. तो धर्मग्रंथ तो हातात घेतोय, नियमशास्त्र हातात घेतोय, तो वाचतोय सगळ्यांसमोर. प्रियांनो, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा पण आपण वचन वाचतो ना किंवा उपवास करतो ना, तर त्यावेळेला बायबल वाचणं फार महत्वाचं आहे. जर आपण फक्त उपवास करतोय, पोटाला त्रास देतोय, तर त्याला काही अर्थ नाही. ऐकताय मला सगळे? हो ब्रदर. जर आपल्या उपवासाबरोबर शास्त्र वाचन नाही, बायबल अभ्यास नाहीये, आपण विचार करत नाहीये की हा उपवास मी का करत आहे, परमेश्वराचं आणि माझं नातं जुडलं जात आहे का, तर त्याला काही अर्थ नाही. आणि मग जेव्हा ती लोक 9व्या अध्यायामध्ये आपण बघतो की ते त्यांच्या अंगावर गोंडताट घालतात आणि डोक्यात धूळ लावतात आणि ते पश्चाताप करतात. का? कारण त्यांना समजलं की आम्ही किती अपराध केलाय परमेश्वराचे नियमशास्त्र मोडून. ते दुःख त्यांना इतकं अंतःकरणाने जाणवतं की नियमशास्त्रापासून आम्ही इतके वंचित होतो, परमेश्वराचा आम्ही किती अपराध केला, त्याला किती दुखावलं, हे जेव्हा त्यांना कळतंय तेव्हा 9व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, वचन सांगतं, याच महिन्याच्या 24व्या दिवशी इस्रायल लोक उपवास करून गोंडताट पांघरून डोक्यात धूळ घालून एकत्र झाले. आता हा त्यांचा गोंडताट नेसणं किंवा शरीराला किंवा डोक्याला राख लावणं, प्रियांनो, याचा सिग्निफिकन्स त्यांच्या पश्चातापाबद्दल आहे. पण आता काहीतरी वेगळंच होत चालले, जे आपण पुढे बघूयात. पण हा खरा पश्चाताप आहे प्रियांनो, जो त्यांच्या कृतीच्या द्वारे दिसतोय. राखेत माणूस कधी बसायचा? जेव्हा त्याला खूप दुःख होतंय, वेदना होत आहेत त्याच्या अंतःकरणाला, की मी देवाच्या विरुद्ध काय करतोय. ऐकताय मला सगळे? हो ब्रदर. हो. गोंडताट पांघरणं म्हणजे काय, की आपण मिरवतो ना आपले कपडे, आपली जहागिरी, ते सगळं त्यांनी बाजूला ठेवलं आणि आपला साधेपणा देवापुढे आणला. पुढे वचन सांगतं, इस्रायल वंशातील लोक विदेशांपासून निराळे झाले, जगापासून निराळे झाले, जगाच्या धामधुमीपासून, रीतिरिवाजापासून वेगळे झाले आणि तो क्वालिटी टाइम किंवा ती जी महत्वाची वेळ आहे ती त्यांनी देवाबरोबर घालवली. पुढे वचन सांगतंय, उभे राहून त्यांनी आपली पातके व आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले. म्हणजे फक्त त्यांचीच पातके नाही, तर त्यांच्या वडिलांनी देवाचं नियमशास्त्र कसं मोडलंय, आम्ही किती दुर्लक्षित झालो, देवाला आम्ही कसं संबोधलं, कशा प्रकारे देवाबद्दल विचार केले, त्याबद्दल ते पश्चाताप करत होते. पुढे ते आपल्या जागी उभे राहून दिवसाच्या एक प्रहरभर 3 तास, किती तास? 3 तास. आपली बायबल स्टडी किती वेळ असते? जास्तीत जास्त 1 तास, कमीत कमी 40-45 किंवा अर्धा तास असते. या वेळेला सुद्धा आपलं बऱ्याच वेळेला लक्ष विचलित होतं, इकडे तिकडे भरकटकतो किंवा थोड्या वेळाने आपण मग दुर्लक्षित व्हायला लागतो, कंटाळतो. पण इस्रायल राष्ट्र कंटिन्युअस 3 तास देवाचं वचन ऐकत होते, श्रवण करत होते. आपला देव परमेश्वर ह्याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत राहिले व आणखी 1 प्रहर आपली पातके कबूल करत आणि आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करत राहिले. म्हणजे उपासनेचे भाग बघा किती आहेत, काय काय गोष्टी येतात उपासनेत. ह्या उपासनेच्या पद्धती आहेत आणि काय काय गोष्टी येत आहेत त्यांच्या भक्तीमध्ये, उपासनेमध्ये. पश्चाताप येतोय, उपवास प्रार्थना येते, आपल्या पापांची कबुली येते. आमेन. ऐकताय सगळे? हो ब्रदर. पुढे आपण बघूयात, इथे ही घटना घडली जिथे ते नियमशास्त्र वाचतायत, नियमशास्त्राचा अभ्यास करतात. असं नाही की कुठल्याही गोष्टी ते आधांतरी करतायत, उगाच कोणीतरी सांगितलंय म्हणून नाही. त्यांना आत्म्याची प्रेरणा झाली. इथं नेहम्या त्यांना बोलला नाही, पण त्यांनी ते केलं.
का? कारण त्यांच्या अंतःकरणाला खेद झाला की आम्ही हे काय केलं परमेश्वराच्या विरुद्ध. इथं आपण एक आज्ञा मोडली तर आपल्याला फरकच पडत नाही काय. आपलं अंतःकरण आपल्याला जबाब पण देत नाही, इतकं आपण आध्यात्मिकरित्या मरून गेलो. एक पाप केल्यानंतर आपल्याला असं वाटतं अरे किरकोळ आहे, कॉमन आहे ना जगात, हे सगळं होत असतं. आणि ते आपण ग्रहण करून टाकतो त्या पापाला. काय म्हणतो त्याला, त्याची जोपासना करायला लागतो, त्याला खाद्यबिद्य घालायला लागतो, मोठं करतो, आपल्याला समजत पण नाही. पण प्रियांनो, नियमशास्त्र वाचल्याने, बायबल वाचल्याने, त्याचा अभ्यास केल्याने आपल्या पापांचं आपल्याला समज प्राप्त होते वचनाच्या द्वारे. आमेन. म्हणून उपवास करत असतानाच नव्हे तर जेव्हा पण आमेन. आपण प्रार्थना करतो तेव्हा बायबल वाचन आणि त्याच्याबद्दल अध्ययन असणं खूप महत्वाचं आहे. जर वचनच नाही तर तो उपवासही काही उपयोगाचा ठरत नाही. पुढे आपण बघूयात. येस, पास्टर राजू वाचू, पास्टर राठोड वाचताय? यस, मी वाचत आहे. आपण वाचूया. हामान राजाच्या काळी हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोंडताट नेसून राख फासले आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले. तो राजमंदिराच्या दरवाजासमोर गेला. गोंडताट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे. राजाचा हुकूम व फरमान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहोचले तेथे तेथे यहुदी लोकात मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाले. बहुतेक लोक गोंताट नेसून राखेत पडून राहिले. एस्तेरच्या दासी व खोजे ह्यांनी हे वर्तमान तिला जाऊन सांगितले. तेव्हा राणीला फार खेद झाला. मर्दखयाने गोंताट काढून वस्त्र ल्यावे म्हणून तिने ते त्याच्याकडे पाठवले, पण तो ते घेईना. एस्तेर 4:1-4. आमेन. येस, इथे पण उपवासाचा उल्लेख केलाय. एस्तेर राणीच्या काळातली ही घटना आहे. मर्दखय राजा जो इतका दुःखी होतो, याच्या दुःखाचं कारण काय असावं, कोणाला माहिती? कारण यहुदी लोकांना मारणार होते ना. येस, हा जो हामान राजा आहे ना प्रियांनो, याने एक फरमान काढलेला असतो की इथून पुढे त्याचंच ऐकायचं. परंतु त्याला लोक फूस लावतात की इथे यहुदी लोक आहेत जे तुमचं म्हणणं ऐकत नाहीत, तुमचे नियम, तुमच्या रूढीत मान्य करत नाहीत. आणि त्याच्यावरून त्या राजाला राग येतो आणि तो फरमान काढतो की त्यांना मारून टाका. कारण हे इस्रायल राष्ट्र ते त्यांच्या देवाचीच वचनं ऐकत होते. होय, आपल्या राष्ट्राशी ते प्रामाणिक होते, त्या गोष्टी ऐकायचे. परंतु जिथे विश्वासाच्या गोष्टी येतात ना, तिथे त्यांचं नियमशास्त्र, त्यांचं वचन, परमेश्वराबद्दलचा विश्वास यालाच ते प्रथम स्थान द्यायचे. आणि जेव्हा तो राजा फरमान काढतो राजा, तेव्हा हे इस्रायलाला कळतं किंवा त्या राजाला कळतं, मर्दखय राजाला, की आता आपला जीव जाणार, आपल्या लोकांचा जीव जाणार. ते घाबरतात, पण ते घाबरल्यानंतर परमेश्वराच्या हवाली जातात. आणि वचन असं सांगतंय की राजाने तर उपवास केलाच, ऍक्च्युली उपवास नाही केला इथं म्हटलं गेलंय, त्यांनी उपोषण केलंय. उपोषण आणि उपवास याच्यामध्ये फरक आहे का? हो ब्रदर. हो ब्रदर. काय फरक आहे, कोणी सांगेल? आज्ञा मान्य होण्यासाठी आणि उपवास हा आपल्या आत्मिक समाधानासाठी, आत्मिकतेसाठी. बरोबर. उपोषण म्हणजे काय की मला काही खायचं नाहीये. आता बरीचशी रस्त्यावरची जी गरीब लोक आहेत, कित्येक दिवस तरी ते उपाशी असतात. मग काय आपल्यापेक्षा धार्मिक आहेत का ते? किंवा ते मग त्यांच्या प्रार्थना का ऐकल्या जात नाही? ते त्यांची वृद्धी का होत नाही? किंवा आध्यात्मिकरित्या ते का वाढत नाही? नाही, फरक आहे प्रियांनो. लक्षात येते तुम्हाला? उपाशी राहणं आणि उपवास धरणं, उपवास जेव्हा इंटेन्शन असतं त्याच्या मागे काहीतरी, जिथे मला आध्यात्मिकरित्या वाढायचंय. आणि उपोषण म्हणजे काय की माझी उपासमार होते, मला इच्छा तर आहे खाण्याची, पण मला काही भेटत नाहीये, माझ्या हातात पैसा पण नाहीये आणि माझ्या घरी काही शिजलं पण जात नाही, त्याच्यामुळे मी काही खाऊ शकत नाही, तसंच उपाशी झोपतोय. याला उपाशी राहणं म्हणतात, उपोषण असणं.
उपोषित असणं, परंतु उपवास त्याच्या मागे काहीतरी इंटेन्शन असतं, कारण असतं की मी का खाण्यापिण्याचा त्याग केलाय, काय कारण आहे त्याच्या मागे, जे आपल्या विश्वासाशी संबंधित आहे. आमेन. आमेन. आता ह्या राष्ट्राला कळतंय की आपल्यावर एक मोठं संकट ओढवलंय आणि आता आपल्याला पर्याय नाहीये, आणि मग ते देवाकडे जातात आणि उपोषण करतात किंवा अन्न पाण्याचा त्याग करतात आणि देवाकडे येऊन त्याला गारणं घालतात. मला सांगा प्रियांनो, आता ही तुमची समज वापरून सांगा, जे तुम्ही देवाचं चरित्र शिकलात. जर त्यांनी उपवास धरला नसता आणि फक्त देवाला अंतःकरणाने त्यांनी प्रार्थना केली असती, तर परमेश्वराने ती प्रार्थना ऐकून त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढलं असतं का? नाही. काढलं असतं. हो, काढलं असतं. काढलं काढलं असतं. येस प्रियांनो, हे समजणं फार महत्वाचं आहे. कारण का मी प्रश्न विचारला प्रियांनो, पुष्कळ वेळेला उपवास धरताना काही लोकांचं मत काय असतं की माझ्या प्रार्थना मान्य झाल्या पाहिजेत, माझ्या घरामध्ये सुख शांती आली पाहिजे, माझं अमुक मागणं आहे, माझी अमुक इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मला उपवास धरायचा आहे. म्हणजे परमेश्वरापुढे आपण ठिय्या धरून बसतोय. जसं राजकारणी लोक करतात ना, की आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर आम्ही इथं उपासमार करू, आम्ही अन्न पाणी खाणार नाही, पण तुमच्या इथंच बसून आम्ही काय नारेबाजी करू आणि अन्न पाणी पिणार नाही. जर मेलो तर आम्ही तुमच्या दाराजवळच मरू, ज्याची जबाबदारी तुम्ही घेताय. बरोबर आहे? बरोबर. हो. तुम्हाला काय वाटतं की आपला देव असं काम करतो? नाही. नाही. बायबल सांगतं की तो आपला पिता आहे, आणि एक पिता आपल्या लेकराचं मागणं पूर्ण करण्यासाठी त्याला उपवास धरायला लावेल असं आहे का? नाही. आपल्यापैकी कुठलाच बाप किंवा कुठलीच आई अशी नसेल की जे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना म्हणेल की अगोदर तू उपवास धर, मग मी तुझ्या मागण्या पूर्ण करतो किंवा करते. कोणीच नाहीये. मग इथे प्रियांनो, इथे अंतःकरणाचा भाग आहे, जिथे इस्रायल राष्ट्र स्वतः इच्छा धरतंय. परमेश्वराकडून ती अट नाहीये, पण यांच्या उपोषणाने किंवा त्यांच्या अन्न पाण्याच्या त्यागाने ते त्यांची गरज दर्शवतात की परमेश्वरा, आम्हाला खूप गरज आहे, आम्हाला सहाय्य कर, आमचं लक्ष तुझ्याकडे लागलंय, फक्त तुझ्याकडे लागलंय. जे त्यांचा जास्त वेळ जेवणामध्ये, अन्न पाणी बनवण्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये जातोय, ते देवाच्या वचनाकडे केंद्रित व्हावं, विश्वासाकडे केंद्रित व्हावं, याच्यामध्ये ते वेळ घालवत आहेत. आमेन. 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 आणि प्रियांनो, परमेश्वर इथे अद्भुतरित्या त्या हमान राजाच्या त्या तावडीतून परमेश्वराच्या लोकांना बाहेर काढतो. याच्यासाठी नाही की त्यांनी उपवास केले म्हणून, याच्यासाठी की त्यांनी विश्वास धरला. आमेन. आमेन. त्यांनी त्यांच्या पापांची कबुली केली, त्यांना कळालं की ते चुकतायत, देवाचा विश्वास सोडून ते भरकटायला लागलेत, नको नको त्या गोष्टींकडे जात राहिलेत, म्हणून परमेश्वराने त्यांना तिथून बाहेर काढलं. उपवास ही काय देवाकडून आलेली अट नाहीये. ओके, पुढे आपण बघूया. आता प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय शिकवतो हे पण महत्वाचं आहे. जेव्हा आपण जुना करार चालतो ना, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त पण आपल्याला काय शिकवतो हे देखील महत्वाचं आहे. आपण वाचूया हे वचन. आपण वाचूया मार्क 9:28 ते 29 वचन. तो त्यांना म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून व उपवासा वाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्याने त्याला एकांतात विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? येस. आता मला तुम्ही सांगा, हे वचन आणि ही घटना काय सांगते? कुठल्या वेळेला प्रभू येशू हे बोलला होता? कोणी सांगेल? काय घटना झाली होती? त्या मुलाला नाही का त्रासात असतं ना, तो त्याला ते भूत लागलेलं असतं, भूतग्रस्त. येस. आणि त्याच्या अगोदर काय झालेलं असतं?
त्याच्या अगोदर तो कुठे पण म्हणजे पडायचा नाही का, तोंडाला फेस वगैरे यायचा आणि विस्तवात लोळायचा वगैरे. येस, एकदम बरोबर. पहा, जेव्हा पण आपण अशा काही गोष्टी ऐकतो ना, ज्या एकदम परमेश्वर काहीतरी सिक्रेट रिव्हील करतोय. आता ही जात प्रार्थने वाचून व उपवासापासून दुसऱ्या कशानेही निघत नाही असं प्रभू येशू ख्रिस्त बोलतोय. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये सैतानी कृत्य घडत आहे आणि तो मुलगा तसा वागतोय, ते काढण्यासाठी तो ह्या गोष्टी सांगतोय ज्या आपल्याही जीवनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मग हे जर रहस्य येत आहे आणि आपल्याला समजत नाही की परमेश्वर इथे उपवासाची अट का घालतोय, मग ते जाणण्यासाठी प्रियांनो आपल्याला ही घटना चालणं खूप महत्वाचं आहे की इथं नेमकं झालंय तरी काय. आपल्याला हे माहिती आहे की इथे एक फेपरेकरी मुलगा आहे, ज्याच्यामध्ये तरुण मुलगा आहे, ज्याच्यामध्ये सैतान आहे, आणि एक बाप त्याच्याकडे विनंती घेऊन आलाय आणि त्याच्या विनंतीच्या अगोदर तो शिष्यांकडे तो गाराणं घालतोय. का शिष्यांकडे गाराणं घालतोय? प्रभू येशू ख्रिस्त होता का त्यावेळेला तिथे? लोकांशी बोलतोय. नव्हता. येस, मग येशू ख्रिस्त कुठं होता जेव्हा हा बाप आपल्या मुलासाठी विनंती करत होता शिष्यांकडे? प्रभू येशू ख्रिस्त कुठे होता? ते ह्याच तेच गोष्टी चालण्यासाठी याकोब आणि योहान यांना तिघांना घेऊन डोंगरावर गेले होते ना. येस, हे खूप महत्वाचं आहे. ह्या प्रत्येक घटनेनं मागे पुढे काय घडतंय ना, हे चालणं महत्वाचं आहे. 8व्या अध्यायात आपण बघतो की येशू ख्रिस्त पेत्र, योहान आणि याकोब या तिघांना घेऊन डोंगरावर जातो आणि तिथे येशू ख्रिस्ताचं रूपांतर घडताना हे तिघ साक्षीदार होतात की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत असतानाच त्याच्या भोवती एक मोठा प्रकाश येतो आणि एलिया आणि सोबत कोण असतो? मोशे. हे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलताना ते पाहतात आणि मग शिष्य म्हणतात की, पेत्र म्हणतो की प्रभू गुरुजी, की इथेच तुमच्यासाठी आम्ही एक मंडप करतो जिथे तुम्ही मोशे आणि एलियाशी संभाषण करत राहतात. पण तसं घडत नाही. आणि मग ती गोष्ट झाल्यानंतर रात्रभर ते प्रार्थनेमध्ये असतात आणि ते खाली येतात तर बघतात की एक गोंधळ चालू आहे. एक मुलगा फेपरेकरी आहे जो जमिनीवर फरफटतोय, ओरडतोय, सैतानी कृत्य करतोय, आणि एक बाप विनंती करतोय शिष्यांना, आणि त्याच्याबरोबरच यहुदी लोक शिष्यांकडे बघून हसतायत, कारण शिष्य प्रयत्न करतायत की त्याच्यामधून भूत काढावं, देवाचं नाव घेतायत, काय 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 करतायत. प्रियांनो, याच घटनेच्या अगोदर आहे ना, प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना 72 शिष्यांना, येस थँक्यू पास्टर, 72 शिष्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि ही जे काही सुवार्ता तुम्हाला कळाली ती ते लोकांना सांगा. आणि मग ते जातात. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. भूतांवर विजय मिळवण्याची, काढण्याची, आरोग्य देण्याचं दान प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिलं होतं. आणि मग जेव्हा ते सगळं सेवा करून जेव्हा घरी येतात किंवा येशू ख्रिस्ताकडे येतात, ही घटना घडल्यानंतर सुद्धा त्यांना ते भूत काढता येत नाही. आणि मग येशू ख्रिस्त येतो आणि मग त्याच्यामधून ते भूत काढतो. हे सगळे शिष्य आश्चर्यचकित होतात की बाबा असं काय झालं की आम्हाला हे भूत काढता नाही आलं, कारण आमच्या हातून तर येशू ख्रिस्ताने बोलल्याप्रमाणे मागे चमत्कार झाले, सगळ्या गोष्टी